बाय 10ची एक खोली, ना बोर्ड, ना मोठं नाव, ना भव्य इमारत, फक्त एक माणूस ज्याच्या हातात असलेलं कष्टाचं भांडवल, मनातली जिद्द आणि त्याच्या डोक्यात एक दिव्य स्वप्न. आज याच स्वप्नांचं नाव आहे भारती विद्यापीठ. गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन हे माननीय पतंगराव कदम साहेबांनी 1964 साली लिहून ठेवलेलं आहे. आणि आजसुद्धा ते अतिशय रिलिव्हंट याच्यासाठी आहे की वेळोवेळी जे शिक्षण क्षेत्रातले बदल होत आहेत किंवा जी शिक्षणाची जरूर आहे ती आम्ही अतिशय नेटक्या पद्धतीने अंमलात आणतो आहोत. भारती विद्यापीठामध्ये 26 एप्रिल 1996 रोजी हे विद्यापीठ सुरू झालं. भारतीमध्ये युनिव्हर्सिटी, भारती विद्यापीठ टू बी युनिव्हर्सिटी हे युनिव्हर्सिटी चालू झाली. म्हणजे जेव्हा भारती विद्यापीठ सुरू केले 1964 साली, तेव्हा ज्या घटनेमध्ये त्यांनी साहेबांनी लिहून ठेवलं होतं सुरुवातीपासून याचं एक भारती विद्यापीठ विद्यापीठ होईल. आणि ते 26 एप्रिल 1996 रोजी अस्तित्वात आलं. आणि तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटतो, आज आपल्या देशामध्ये जे भारतीय अभिमत विश्वविद्यालय आहेत त्यामध्ये सर्वात जास्त संख्या असलेली, क्वालिटीची शिक्षण असलेली, मल्टीडिसिप्लिनरी मल्टी कॅम्पस युनिव्हर्सिटी म्हणून भारतीय विद्यापीठाचं एकमेव विद्यापीठ आहे असं सांगावं. या ध्येयाचा विचार करताना डोळ्यासमोर येतो तो एक धगधगता इतिहास. 10 मे 1964 सालचा तो दिवस. पुण्यातल्या एका छोट्याशा खोलीत या स्वप्नाचा जन्म झाला. संस्थापक डॉक्टर पतंगराव कदम ज्यांनी स्वतः गरिबीचे चटके सोसले होते, त्यांना ठाऊक होतं की शिक्षणाशिवाय या देशातलं चित्र बदलणार नाही. हा जो शाळेचा प्रवास आहे, मग त्यांच्या असं लक्षात आलं की बाबा ही पुण्यात झाली शाळा, मग आपल्याने का खेडेपाड्यात पण गेलं पाहिजे. मग खेड्यापाड्यातल्या सगळ्या शाळांनी का साहेबांनी सुरू केल्या. आणि नुसत्या खेड्यापाड्यातल्या असंच नाही, तर साहेब आदिवासी भाग आहे जो, तिथेही पोचले, तिथेही आश्रमशाळा सुरू केल्या. पाचगण्यासारख्या ठिकाणामध्ये अनाथ आश्रम सुरू केलं. म्हणजे जिथे साहेब गेले, जिथं काही त्यांना बघायला मिळालं ते करत गेले. एका सामान्य शिक्षकानं पाहिलेलं हे स्वप्न किती मोठं असू शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे भारती विद्यापीठ. सुरुवातीला फक्त 52 रुपये पगारावर काम करणाऱ्या एका तरुणानं सांगलीच्या सोनसळ गावातून येऊन पुण्यासारख्या विद्येच्या बाहेर घरात स्वतःचं स्थान निर्माण केलं. हे स्थान स्वतःसाठी नव्हतं, तर त्या लाखो मुलांसाठी होतं ज्यांना शिक्षणाची ओढ होती पण सोयी नव्हत्या. सामाजिक परिवर्तन म्हणजे नेमकं काय? केवळ शाळा कॉलेज उभी करणं नव्हे, तर माणसाच्या विचारात बदल घडवून आणणे. डॉक्टर पतंगराव कदम यांनी तेच केलं. त्यांनी ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलांना शहरात आणलं, त्यांना डॉक्टर, इंजिनियर बनवलं आणि त्यांच्या पिढ्यांचं नशीब पालटलं. आज जेव्हा आपण भारती विद्यापीठाच्या भव्य इमारती पाहतो, तेव्हा त्यामागे असलेला तो प्रचंड संघर्ष विसरून चालणार नाही. भारती विद्यापीठाची सुरुवात ही 1964 साली 10 मे 1964 साली सुरू झाली. आणि तेव्हापासून गणित आणि इंग्रजी बाह्यपर्यंत ज्या ज्या शाळा आहेत त्यासाठी कोचिंग द्यायचं नाही, त्या शाळा शिकवतात. त्या शाळेच्यावरती जे अभ्यास टीचर शिकवतात त्यांच्या अभ्यासक्रमावरतीच आपलं प्रश्नपत्रिका हे काढली जाते. ते प्रश्नपत्रिका आणि तेव्हा फक्त कुठं 1 रुपया, 1.5 रुपया, 2 रुपये ही फी असायची. आणि ते कारण मुलांना प्रोत्साहन मिळावं, मुलींना शिक्षणाची संधी मिळावी हा उद्देश पहिल्यांदा सुरुवातीला होता. महाराष्ट्रामध्ये एक शाळा आपण सुरू करावी म्हणून मुंगळे विद्यालय ह्या नावाने एक शाळा 1968 साली सुरू, 64 साली संस्था झाली, 68 साली शाळा सुरू केली. ते कुणाचं नाव द्यायचं? तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते नाव पुणे शहरामध्ये ते एक विचारवंत ते आहेत म्हणून त्यांचं नाव दिलं, म्हणून शंकरराव मोरे विद्यालय नावाने हे महाविद्यालय सुरू केलं. एकीकडे हा आर्थिक संघर्ष होता आणि दुसरीकडे कौटुंबिक पातळीवर कराव्या लागणाऱ्या तडजोडी. पण कुटुंबानं दिलेला आधाराचा हात शिक्षणाच्या या महान कार्यात हातभार लावत राहिला. मी एक क्लास 1 अधिकाऱ्याची मुलगी आणि साहेबांची पार्श्वभूमी ही शेतकरी कुटुंबातली, त्यामुळे जमीन अस्मानाचा हा फरक होता.
आणि सुरुवातीच्या काळामध्ये नाही का आता साहजिक आहे, इतर महिलांप्रमाणे माझ्याही काही अपेक्षा नाही का असू शकतात नाही का. तर अशा अपेक्षा मी यशवंतराव मोहितेंच्या मिसेसजवळ नाही का व्यक्त केल्या की बहिणी आणि साहेबांचं जरा घराकडे थोडं कमीच लक्ष आहे हो, बाहेरच नाही का जास्त आहे. मला त्यांनी उत्तम प्रकारे समजून सांगितलं. मला ते विजूताई म्हणायच्या. विजूताई, एक लक्षात ठेवा तुम्ही की आपला नवरा हा 10 ते 5 वाजता जाणारा नाही आणि संध्याकाळी तुमच्याकडनं पोहे खाणारा नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. आपला नवरा हा लोकांच्या एका कामासाठी जात आहे आणि तो जेव्हा जातो तेव्हा तो लोकांचा आणि ज्या दिवशी तो घरात येतो तो आपला, असं समजून जर तुम्ही संसार केला तर तुम्ही नाही का आनंदी राहाल. हे त्यांनी मला एक वाक्य सांगितलं आणि मी खऱ्या ह्यानं सांगते की त्या दिवसापासून माझी नाही का संसाराबद्दलची, साहेबांबद्दलची कल्पनाच नाही का बदलली. आपलं कर्तव्य काय आहे तर आपलं कर्तव्य पहिल्यांदा मुलं सांभाळणं आहे. उरलेल्या वेळामध्ये भारतीय विद्यापीठामध्ये काही योगदान द्यायचं आहे. हे नाही का मी केलं आणि मला असं वाटतं त्याचं फळ हे नाही का आज मिळालेलं आहे. पुण्याच्या कसबा पेठेतल्या राहळकर वाड्यातली ती 10 बाय 10ची खोली. आजच्या भव्य संकुलाचा विचार करताना या खोलीचा इतिहास विसरून चालणार नाही. 10 मे 1964 रोजी याच खोलीत भारतीय विद्यापीठाचं रोपटं लावलं गेलं. संस्थापक डॉक्टर पतंगराव कदम यांनी हा प्रवास शून्यातून सुरू केला. सांगलीतून पुण्यात आल्यावर पतंगराव कदम एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. त्यावेळी त्यांचा पगार फक्त 52 रुपये होता. या 52 रुपये पगारावर घर चालवणं कठीण असताना त्यांनी एका शिक्षण संस्थेचं स्वप्न पाहिलं. पुण्यात त्यावेळी अनेक प्रस्थापित शिक्षण संस्था होत्या. अशा काळात कसबा पेठेतल्या एका छोट्या खोलीतून नवी संस्था सुरू करणं हे मोठं आव्हान होतं. त्यांच्याकडे ना जागा होती ना भांडवल होतं. आम्हाला शाळेला बिल्डिंग बांधायसाठी 71,00,000 रुपये काही तर गोष्टी करायला चालू लागायच्या होत्या. ते सुद्धा बँकांनी ते देऊ शकले नाहीत म्हणून आम्ही स्वतःचं बँक चालू केली आणि त्या बँकेत म्हणजे ते त्यामध्ये असं केलं त्यातला जो इन्कम काही पर्सेंटेज हे भारतीय विद्यापीठाच्या एज्युकेशनच्या पर्पजसाठी देऊ केला. यशवंतराव मोहित्यांचं पन्हाळा इथं शिबिर झालं. त्यांनी कंटिन्युअसली 25 तास भाषण केलं. ते पुस्तक ते छापलं गेलं. आम्ही त्यांच्या परवानगी अर्थात ते अध्यक्षच आहेत आणि शेतकऱ्याला प्रत्येक ग्रामीण भागातल्या काकर कारखान्याच्या सभासदाला ते डिस्ट्रीब्युशन केलं आणि त्यातून 4 पैसे मिळाले. त्यातून थोडंसं प्रगती संस्थेला हातभार लागला गेला. संस्थापक डॉक्टर पतंगराव कदम ज्यांनी स्वतः कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कमवा आणि शिका योजनेतून कष्ट सोसून शिक्षण घेतलं होतं, त्यांना ठाऊक होतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची वाट किती खडतर आहे. मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आम्ही पुण्यामध्ये सुरू केली. 1978 साली 3 कॉलेजेस चालू केली. तेव्हा एक ग्रामीण विद्यार्थ्याला प्रवेश मिळत नाही. बाकीच्या संस्थांबद्दल मी काही बोलणार नाही कारण आपल्या प्रत्येक संस्था आपापल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने काम करतातच. पण ते पुण्याला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला MBA करायचं झालं तर ते शक्य नाही कारण मिळतच नसेल प्रवेश. ते मुलं त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याच्या परीक्षेमध्ये ते एवढे मार्क्स मिळवू शकत नव्हते. म्हणून साहेबांनी एक डिव्हिजन हे जनरल काढली आणि दुसरी डिव्हिजन जे काढली सुरू केली पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत. ते अशी काढली जे विद्यार्थी 10वी आणि 12वी ग्रामीणमध्ये शिकला आहे अशा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. म्हणून हे अशी एक बॅच चालू केली आणि त्या ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना ह्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. भारतीय विद्यापीठाची खरी ओळख इथल्या वैविध्यपूर्ण शिक्षण पद्धतीत दडलेली आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळं एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आलंय. वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी आणि व्यवस्थापनासारख्या पारंपरिक क्षेत्रासोबतच फार्मसी, वास्तुकला आणि कृषी क्षेत्रातील प्रगत शिक्षणासाठी भारतीय विद्यापीठ हे विद्यार्थ्यांची पहिली पसंती बनलंय. केवळ पुस्तकी ज्ञान देणारं केंद्र नाही
तर इथं आधुनिक काळातील जागतिक दर्जाच्या गरजा पूर्ण करणारे कोर्सेस राबवले जातात. भारती विद्यापीठ ही देशातील खाजगी क्षेत्रातली एक अतिशय नावाजलेली आणि अग्रगण्य शिक्षण संस्था आहे. इट इज वन ऑफ द लार्जेस्ट मल्टी फॅकल्टी, मल्टी कॅम्पस, मल्टी डिसिप्लिनरी डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी. 170 विद्याशाखांमधील निरनिराळे कोर्सेस जे असतील, प्रोग्राम्स जे असतील ते आम्ही देतो आहोत, ज्याच्यामध्ये आर्ट, सायन्स, कॉमर्स आहे, लॉ आहे, मॅनेजमेंट आहे, इंजिनिअरिंग आहे आणि अर्थात हेल्थ सायन्समधले मेडिकल, डेंटल, आयुर्वेद, नर्सिंग असे सगळे जे अभ्यासक्रम जे आहेत हे एकाच छताखाली एकाच युनिव्हर्सिटीमध्ये असणारी बहुतेक आमची ही एकमेव अशी संस्था आहे. पुण्यातल्या धनकवडी इथल्या कॅम्पसमध्ये पाऊल टाकलं की तिथल्या अद्ययावत पायाभूत सुविधांची भव्यता समोर येते. अत्याधुनिक लॅबोरेटरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि हायटेक क्लासरूममुळे शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. हीच आधुनिकता नवी दिल्लीतल्या जागतिक दर्जाच्या संकुलातही पाहायला मिळते. प्रत्येक कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी विशेष प्रयोगशाळा आणि रिसर्च सेंटर उभारण्यात आली आहे. इथल्या प्रत्येक विभागाची रचना ही बदलत्या जागतिक तंत्रज्ञानाच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. केवळ पदवी मिळवणं हा हेतू नव्हता. प्रॅक्टिकल लर्निंगवर इथे विशेष भर दिला जातो. अनुभवी प्राध्यापकांचं मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव यामुळे इथून बाहेर पडणारा विद्यार्थी जगात कुठेही आपलं कसब सिद्ध करण्यास सज्ज असतो. भारतीय विद्यापीठात केवळ पदवी मिळवण्यावर भर दिला जात नाही. इथे विद्यार्थ्यांच्या कौशल्याला पैलू पाडले जातात. केवळ पुस्तकी ज्ञान देऊन चालत नाही, तर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्यावर इथे भर दिला जातो. त्यामुळेच इथले विद्यार्थी जागतिक स्तरावर आपली छाप पाडतायत. परफॉर्मिंग आर्टच्या क्षेत्रात भारतीय विद्यापीठानं मोठी झेप घेतली आहे. भारतीय संस्कृती आणि कला जागतिक व्यासपीठावर नेण्याचं काम इथं प्रभावीपणे केलं जातं. शास्त्रीय नृत्य असो वा संगीत, प्रत्येक कलेला इथे व्यावसायिक वळण दिलं जातं. आजच्या डिजिटल युगात फोटोग्राफी आणि फिल्म मेकिंगला मोठं महत्त्व प्राप्त झालंय. भारतीय विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फोटोग्राफी आणि फिल्म मेकिंग मधून उद्याचे प्रतिभावान कलाकार घडतायत. आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यांचा इथे संगम पाहायला मिळतो आणि म्हणूनच इथले विद्यार्थी शिक्षणाच्या पंखानी आज जगभर भ्रमंती करताना दिसतायत आणि तिथेही आपुलकीनं भेटतात ते आम्ही भारतीय म्हणून. आज मला सांगायला आनंद होतो की आमच्या कॉलेजमधले, आमच्या स्कूलमधल्या मुली, मी कुठेही गेले जगाच्या पाठीवर तर मला भेटतात. कोण पायलट आहे, कोण काय आहे, म्हणजे आणि हे सगळं बघितल्यानंतर मला आणि साहेबांना म्हणजे बाहेरच्या देशात सुद्धा गेलो ना, एअरपोर्टवरतीच 4-5 लोक भेटायची. एका क्रूजमध्ये आम्ही गेलो, तिथे 5-6 विद्यार्थी आम्हाला भेटले आणि त्यांच्यात कुजबूज चालू होते. अरे आपल्या क्रूजमध्ये पतंगराव कदमच आहेत का, मग काय करायचं. तर तो दुसरा म्हटला अरे कप नाही का, हे नाही ते नाही का. तो म्हटलं नाही, मी धाडस करून विचारतो. आम्ही काय केलं होतं, आम्ही काय क्रूज सर्वसामान्यांच्या क्रूजमध्ये गेलो होतो ना, त्यामुळे त्यांना तो एक थोडा प्रश्न पडला असेल की आपल्याबरोबर कसं काय. ती क्रूजमधनं आम्ही जेव्हा उतरलो तेव्हा धाडस करून तिथल्या एका मुलाने विचारलं की साहेब आपण हे ना. तर साहेब म्हटलं हो का रे. नाही आम्ही भारतीय विद्यापीठाची नाही का मुलं आहोत, मुंबईची आणि हॉटेल मॅनेजमेंटची मुलं आहेत. मग साहेब म्हटले किती जण आहात. 4-5 जण आहोत. का साहेबांनी इतकी आतुरतेने त्याची चौकशी केली. राहता कुठे, पगार कुठला आहे, कुठल्या गावचे आहात, म्हणजे हा जो टच आहे ना, हा टच नाही का साहेबांनी मिळाला. हा टच आहे ना, आणि तो त्यांना खूप हे होता की माझी मुलं आज सगळ्या जगात नाही का आहे. भारतीय विद्यापीठाची मुलं सर्व जगात आहेत आणि सगळे व्यवस्थित आहेत. ह्याचा जो आनंद आहे ना, तो त्यांना आम्हाला खूप नाही का. भारतीय विद्यापीठ हे केवळ शिक्षणाचं नाही तर संशोधनाचेही केंद्र आहे. ईर्ष्यासारख्या संस्थांच्या माध्यमातून इथं मानवी आरोग्यासाठी क्रांतिकारी संशोधन होते. जवसापासून ओमेगा फॅटी 3 मिळवून ते नैसर्गिकरित्या अंड्यामध्ये उतरवण्याचं तंत्रज्ञान भारतीय विद्यापीठानं यशस्वी केलंय, ज्याचा फायदा आज इराण आणि आखाती देशांनाही होतो. नॅक कडून मिळालेलं A++ मानांकन ही इथल्या गुणवत्तेची साक्ष देतं. भारतीय विद्यापीठानं यशाच्या शिखरावर पोहोचत असताना आपलं सामाजिक भान कधीच सोडलं नाही.
जेव्हा देश संकटात होता तेव्हा भारती विद्यापीठ मदतीला धावून आलं. कोविडचा तो भीषण काळ कोणालाच विसरता येणार नाही. भीती आणि अनिश्चिततेच्या वातावरणात भारती हॉस्पिटलने आपली सामाजिक बांधिलकी खऱ्या अर्थानं जपली. या संकट काळात भारती हॉस्पिटलनं तातडीनं 150 बेडचं रुग्णालय पूर्णपणे कोविडसाठी समर्पित केलं. केवळ उपचार करून भारती विद्यापीठ थांबलं नाही, तर जगाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी संशोधनातनं मोलाचं योगदान दिलं. सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीची यशस्वी मानवी चाचणी ही भारती विद्यापीठातच पार पडली. ही चाचणी यशस्वी होणं ही भारतासाठी आणि जगासाठी एक मोठी क्रांती ठरली. संशोधनाचं हे केंद्र जागतिक पातळीवर चर्चेत आलं. विज्ञानाची आणि प्रगत संशोधनाची जोड जेव्हा सामाजिक कार्याला मिळते तेव्हाच खऱ्या अर्थानं समाज परिवर्तन होतं. भारती विद्यापीठानं हे सिद्ध केलंय. साहेबांचं विजन कसं होतं, म्हणजे अजूनही आम्ही कुणीही ते डायसेक्ट करू शकलो नाही आहे की ते पुढच्या 20 वर्षाचा आणि 25 वर्षाचा विचार करायचे. त्यांचं इतकं विजन असायचं की येणाऱ्या काळात कसं मेडिकलची गरज लोकांना लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपण अफोर्डेबल ट्रीटमेंट कसं देऊ शकतो, ही त्यांच्या संकल्पना होती. आणि त्या संकल्पनेतून पहिलं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल चालू झालं. आज त्या मेडिकल कॉलेजचं एक हेल्थ वर्टिकलच्या स्वरूपात झालं आहे. भारती विद्यापीठाच्या तुम्ही जर अंतर्गत भारती विद्यापीठ डीम युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत जर पाहाल तर आत्ता आमच्याकडं 2 मेडिकल कॉलेजेस आहेत, 3 हॉस्पिटल्स आहेत, 3 डेंटल कॉलेजेस आहेत, 3 नर्सिंग कॉलेजेस आहेत, एक आयुर्वेदिक कॉलेज एस्टॅब्लिश पुण्यात आहे, एक अपकमिंग कोल्हापूरला आहे. त्यानंतर 2 फिजिओथेरपी कॉलेज आहे, ऑप्टोमेट्री आहे, ऑडिओलॉजी आहे. आणि जेवढे लागणारे स्किल्ड अलाइड कोर्सेस असतात, म्हणजे हेल्थ वर्टिकलला जे चालवायला कोर्सेस लागतात ते सगळे आता आहे. सो जो 89चा प्रवास तुम्ही बघितला आता जे तो मोर दॅन आमच्या 15 ते 20 कॉलेजेस हे स्थापन झालेत आणि एस्टॅब्लिश होऊन त्यात वेगवेगळ्या वर्टिकल्समध्ये मुलं शिक्षण घेत आहेत. नव्हतं तर ते समाजकारणाचं साधन होतं. एसटी महामंडळाला त्यांनी खऱ्या अर्थानं लोकवाहिनी बनवलं. ताकारी आणि टेंभू प्रकल्पातून त्यांनी वाळवंटात नंदनवन पुरवलं. डोंगर माथ्यावर पाणी चढवणं हे अनेकांना अशक्य वाटायचं, पण त्यांनी ते शक्य करून दाखवलं. आज त्या भागातला शेतकरी जेव्हा आपल्या शेतातलं पीक पाहतो तेव्हा त्याला पतंगराव साहेबांची आठवण येते. शिक्षणासोबत भुकेला पोटाचा विचार करणारे ते लोकनेते होते आणि हे त्यांनी उभ्या केलेल्या भारती विद्यापीठ रूपी वटवृक्षातूनही ते दिसतं. संस्था काढणं, संस्था उभी करणं एक वेळ मी म्हणते सोपं आहे, पण त्या सर्व आता मी कर्मचारी हा शब्द वापरणार नाही नाही का, कारण तो परिवार आहे माझा नाही का. आणि हा परिवार जो आहे हा परिवार नाही का गेले म्हणजे माझ्याकडे आत्ता असणारा जो माझ्या परिवारातला सदस्य आहे तो 32 वर्ष 35 वर्ष 37 वर्ष होऊन रिटायर झाले. मला ते काय वाटतं की माझा परिवारातला सदस्य हा मला सोडून गेलेला नाही. आणि मग जेव्हा हा माणूस जात नाही, हा व्यक्ती जात नाही, तेव्हा तो काय होतो तर माझ्या परिवारातल्या सदस्य होऊन जातो. भारती विद्यापीठ हे एक कुटुंब बनलं, कारण या कुटुंबाला घडवणाऱ्या कुटुंब प्रमुखांचेच तसे संस्कार होते. आमच्याकडे एक हिस्ट्री आहे. ही हिस्ट्री अशी आहे की जे कोणी भारती विद्यापीठमध्ये येतं ते रिटायर होऊ दे किंवा काय, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या श्वासापर्यंत ते असोसिएटेड विथ भारती विद्यापीठ. म्हणजे आमच्या हिस्ट्रीमध्ये 60 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये असं कुणीही नाही आहे की ते रिझाईन करून गेले किंवा जे रिटायर झाले असतील. तर रिटायरमेंट नंतर ऑल्सो साहेबांचं आणि आमचं मत असतं की ते एक्सपिरियन्स एवढा मोठा असतो की त्यांना कुठल्या ना कुठल्या कॅपॅसिटीमध्ये आम्ही
घेतो. आज जर मी हेल्थ व्हर्टिकल बघत असेल तर मला माहिती आहे की माझ्या हेल्थ व्हर्टिकलमध्ये जर 4,000 लोक आहेत तर त्यांच्या प्रत्येकाचे मध्ये वॉर्डबॉय, मावशीज असू दे, नर्सिंग असू दे, आय नो की त्यांच्या घरात काय चालू आहे. आणि आमच्याकडं ओपन डोअर पॉलिसी की कुणीही केव्हाही कधीही दे कॅन कम अँड मीट अस. त्यांचे इश्यूज असतील तर दे कॅन कम अँड मीट अस. आणि मे बी ह्या पॉलिसीजमध्ये जे आमच्या आईंनी, आमच्या वडिलांनी आमच्या मनामध्ये रुजवले आहे ते कल्चर, मॉरल, त्याच्यामुळं आमचं HR मला तरी रिक्रुटमेंट नंतर टीचिंग प्रोग्राम्स त्याच्यामध्ये खूप रोबस्ट आहे असं वाटतं. आणि मोर दॅन फॅकल्टी किंवा एम्प्लॉईज आम्ही त्यांना परिवार म्हणतो. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललंय आणि त्याच वेगानं भारतीय विद्यापीठ ही काळाच्या पाऊलखुणा ओळखून स्वतःला घडवतंय. आजचं जग हे AI, डेटा सायन्स आणि रोबोटिक्सचं जग आहे. हिंजवडीतील IT पार्क असो वा अत्याधुनिक कोर्सेस, डॉक्टर विश्वजित कदम यांनी या नवीन युगातील आव्हानांना स्वीकारून शिक्षणाची गंगा डिजिटल युगात प्रवाहित केली आहे. आगामी काळात जागतिक दर्जाचं संशोधन आणि भारतीय विद्यार्थ्याला ग्लोबल लीडर बनवणं हेच आता विद्यापीठाचं मुख्य ध्येय आहे. पण हे करत असताना त्यांनी आपल्या मुळांशी असलेलं नातं कधीच तोडलं नाही. पतंगराव साहेबांचा माणुसकीचा वारसा आजही तितक्याच श्रद्धेनं जपला जातो. भारती विद्यापीठाने एक नाव तर कमावलेलं आहे. देशातील अग्रगण्य संस्थांपैकी एक आम्ही नक्कीच आहोत असं मी ठामपणे म्हणू शकतो. तर आता हाच ठसा आम्हाला जागतिक पातळीवर उमटवायचा आहे. तर जागतिक पातळीवरती एक उत्तम विद्यापीठ कसं असावं या दृष्टिकोनातून आमची वाटचाल सुरू आहे. आणि त्या दृष्टिकोनातून स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन देण्याच्या दृष्टिकोनातून, हायब्रिड एज्युकेशन देण्याच्या दृष्टिकोनातून, पर्सनलाइज्ड एज्युकेशन देण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही वाटचाल करू आणि जागतिक पातळीवरती एक उत्तम विद्यापीठ जे भारतातलं रिप्रेझेंट होईल असा आमचा प्रयत्न आहे. 10x10च्या खोलीतून सुरू झालेली ही ज्ञानगंगा आज जगभर पोहोचली आहे. पण या उंचीवर उभं राहूनही तिचे पाय अजूनही मातीशी जोडलेले आहेत. डॉक्टर पतंगराव कदम यांनी फक्त एक संस्था उभी केली नाही, तर लाखो स्वप्नांना हक्काचं घर दिलं. आणि म्हणूनच भारती विद्यापीठ हे केवळ नाव नाही, तर तो एक विश्वास आहे परिवर्तनाचा.